हॅलो, हाय. मी नीलम. सध्या आता नवरात्रीचं वारं सगळीकडे वाहते नाही का. त्यामुळे सगळीकडे साफसफाई, गरबा तयारी आणि काय आणि खरेदी आणि अंबाबाईच्या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी सगळ्यांची असणारी लगबग, त्यासाठी प्लॅनिंग, असं भरपूर सगळीकडे काही चालू आहे. पण ह्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं तुम्हाला एक आज वेगळीच तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे बरं का. तर इरलं पांघरलेली अंबाबाई. घासून पुसून गुळगुळीत झालेलं वाक्य म्हणजे जातीच्या सुंदराला काहीही शोभून दिसतं हे वाक्य जरी जुनं असलं तरी सुद्धा ते सर्वकालीन सत्य आहे असं वाटतं ते अंबाबाईबद्दल. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई म्हणजे त्रिभुवन सुंदरी. कुठल्याही प्रकारच्या अलंकार पूजेत सारखीच शोभून दिसणारी आणि त्याचबरोबर नित्य नव्या रूपाची प्रचिती देणारी आई इरलं पांघरल्यावर देखील तितकीच सुंदर दिसते याची अनुभवी देण्याचा दिवस म्हणजे भाद्रपद कृष्ण एकादशी. आई अंबाबाईचा नवरात्र उत्सव हा जगप्रसिद्ध उत्सव. लाखो भक्त या निमित्ताने देवीच्या दर्शनाला येतात. पण नवरात्र म्हटल्यावर जशी घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू असते तशीच ती देवीच्या देवळात देखील असते. अनंत चतुर्दशीपासूनच मंदिराचा आवार, बाह्यांग याची स्वच्छता दुरुस्ती सुरू होते. सगळी स्वच्छता होत आली की भाद्रपद कृष्ण एकादशी किंवा त्या दरम्यानच्या बुधवार या दिवशी देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता असते. या दिवशी पहाटे काकडा झाल्यानंतर 8:30 वाजता देवीचा स्नान होतं. 9:30 वाजता सकाळची आरती होऊन खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर देवीचे चोपदार रोशन नाईक हवालदार पारंपरिक पोशाखामध्ये देवीकडे उपस्थित होतात. उत्सव मूर्तीला साधी साडी नेसवून सज्ज केले जाते. ललकारी देऊन देवी गाभाऱ्याबाहेर येते. देवी गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर एक अनोखा सोहळा पार पडतो. देवीची मूळ मूर्ती ही अचल मूर्ती असल्याने गाभाऱ्याबाहेर तिला आणणं शक्य नाही. त्यामुळे गाभाऱ्याची स्वच्छता करताना तिला काही उपद्रव होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी भात लावताना जे इरलं देवीच्या मूर्तीवर वापरलं जायचं ते इरलं देवीच्या मूर्तीवर पांघरून मूर्तीचं दर्शन बंद केलं जातं. आता गाभाऱ्याची स्वच्छता करायला संपूर्णपणे मोकळीक मिळाल्यानं संपूर्णपणे मानलं जातं. कारण उत्सव मूर्ती आणि पादुकांच्या रूपानं देवी आता महासरस्वतीजवळ विराजमान झालेली आहे. त्यामुळे मूर्तीवर इरलं झाकून गाभाऱ्याची स्वच्छता केली जाते. आज मूर्तीवर आवरण घालण्यासाठी अनेक वस्तू उपलब्ध असल्या तरी पूर्वीपासून इरलं ही एकमेव वस्तू उपलब्ध असावी असं वाटतं. एकतर इरलं हे बांबूपासून बनवलं जातं. बांबू अर्थात वंशवृक्ष हा देव वृक्षासारखा मानल्याने त्यापासून बनवलेली पात्र ही पवित्रच मानली जातात. शिवाय इरलं हे कठीण असल्यानं मूर्तीवरती काही जरी पडलं तरी त्याचा स्पर्श मूर्तीला होत नाही. त्यामुळे मूर्तीचं पावित्र्य कायम राखण्यासाठी इरलं पांघरून आई उभी राहते. आज सर्व नित्य उपचार हे स्थगित असल्याप्रमाणेच असतात. ज्या वेळेला गर्भागाराची स्वच्छता पूर्ण होईल त्यानंतर देवी गाभाऱ्यात जाईल. तिची यथासांग पूजा नैवेद्य होईल. तोपर्यंत मात्र चुकून माकून आलेल्या भक्तांसाठी त्यांनी आपल्या दर्शनाशिवाय जाऊ नये म्हणून उत्सव मूर्तीच्या रूपाने आई महासरस्वतीजवळ विराजमान असेल. नवरात्रात आणि एरवीसुद्धा प्रत्येक सणाला अब्जावधी रुपयांचे अलंकार धारण करून मूर्तिमंत ऐश्वर्याची देवता म्हणून विराजमान होणारी देवी तेव्हा शेताभातात चिखल मातीत राबणाऱ्या आमच्या कोट्यावधी आया बहिणींसारखी दिसते. त्यावेळेला मातृरूपेण संस्थितः या शब्दाचा खरा अर्थ उलगडतो. धन्यवाद. असेच वेगवेगळे व्हिडिओज मी आपणासाठी घेऊन येत राहीन. आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा,
शेअर करा अँड बाय बाय.